नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत विज्ञान विभाग दुसरा याच्यामधील 7वा लेसन ओळख सूक्ष्मजीवांची. याच्यामध्ये आपण एक सेशन पाहिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि त्याच्यामध्ये अप्लाइड मायक्रोबायोलॉजी आणि इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी यांच्याविषयी आपण जाणून घेतलेला आहे. त्याचप्रमाणे इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीमध्ये कमर्शियल यूज करत असताना कशा प्रकारे दुधाचे विविध पदार्थ तयार केले जातात, जसं की आपण बघितलं योगर्ट किंवा आपण चीज बघितलं, तर हे पदार्थ कसे तयार केले जातात ते आपण पाहिलेलं आहे. मायक्रोबायोलॉजीचा असा व्हास्ट उपयोग आहे विद्यार्थी मित्रांनो. लक्षात घ्या, मायक्रोबायोलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी याच्यामध्ये सुद्धा आपण आपलं करिअर करू शकतो. म्हणजेच आता आपण 10वीला आहोत, 11वी 12वी सायन्स मधून पुढे गेल्यास पुढे मायक्रोबायोलॉजी हा एक अत्यंत चांगला असा पर्याय आपल्या समोर आहे. तर मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय, त्याच्यासाठी आपण ही ओळख सूक्ष्मजीवांची म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझमची ओळख काय आहे ते आपण आता या सेशन मध्ये पाहणार आहोत. इथे बघा, प्रोबायोटिक्स हा शब्द विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. प्रोबायोटिक्स, कारण आजकाल मार्केटमध्ये आपल्याला प्रोबायोटिक्स दही किंवा प्रोबायोटिक्स चीज अशा प्रकारचे प्रोबायोटिक्स असलेले खाद्यपदार्थ मिळतात. तर प्रोबायोटिक्स आहे तरी काय, तर लक्षात घ्या, प्रोबायोटिक्स खाद्य कशासाठी प्रसिद्ध आहे. हे बघा, हे पदार्थ दुग्धजन्यच आहेत, पण त्यांमध्ये क्रियाशील जीवाणू असतात. आता हे क्रियाशील जीवाणू काय करत असतात, म्हणजे ऍक्टिव्ह बॅक्टेरिया त्याच्यामध्ये असतात. उदाहरणार्थ लॅक्टोबॅसिलस ऍसिडोफिलस, लॅक्टोबॅसिलस केसी, बायफिडोबॅक्टेरियम बायफिडम इत्यादी हे जीवाणू मानवी आतड्यांतील सूक्ष्मजीवांचा समतोल राखतात, म्हणजेच प्रचन क्रियेला मदत करणाऱ्या सूक्ष्मजीवांची वाढ करतात. लक्षात ठेवा, हे जीवाणूच आहे. प्रोबायोटिक्स म्हणजेच काय, त्याच्यामध्ये जीवाणू असतात आणि हे खूप उपयोगी आपल्याला असतात, कारण मानवी आतड्यामध्ये जे जीवाणू असतात जे पचन क्रियेला मदत करतात, त्यांचा समतोल राखण्याचं आणि सूक्ष्मजीवांची वाढ करण्याचं काम ते करत असतात. तर उपद्रवी सूक्ष्मजीवींना, उदाहरणार्थ क्लॉस्ट्रिडियम, हा क्लॉस्ट्रिडियम हा शब्द आपण 8वीला बघितला होता बघा विद्यार्थी मित्रांनो. क्लॉस्ट्रिडियम मुळे आपल्याला इनडायजेशन किंवा ओमेटिंग अशा प्रकारचे आजार होत असतात. तर ह्या उपद्रवी जीवाणूंना नष्ट करण्याचं काम हे प्रोबायोटिक्स करत असतात, जीवाणू करत असतात. प्रोबायोटिक्स उत्पादने योगर्ट, केफीर, सोरक्रूट म्हणजेच कोबीचे लोणचे किंवा डार्क चॉकलेट, मिसो सूप, लोणची, तेले, कॉर्न सिरप, कृत्रिम स्वीटनर्स म्हणजे गोडी आणणारे पदार्थ, सूक्ष्म शैवाले म्हणजे स्पिरुलिना, क्लोरेला व नीलहरित शैवालांचा समावेश असलेले समुद्री खाद्य अशा विविध रूपात उपलब्ध आहे. म्हणजे हे सर्व प्रोबायोटिक्स केलेलं आहे. प्रोबायोटिक्स म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेलच विद्यार्थी मित्रांनो की प्रोबायोटिक्स म्हणजे असे जीवाणू जे आपल्या शरीरामध्ये आतड्यामध्ये गेल्यानंतर तिथे असलेल्या जीवाणूंचा म्हणजे जे डायजेशनसाठी पोषक जीवाणू आहेत त्यांचा समतोल राखण्याचा किंवा त्यांची वाढ करण्याचा ते प्रयत्न करत असतात. त्याचप्रमाणे जे जीवाणू आपल्याला अपायकारक आहेत म्हणजे उपयोगी नाही आहेत, उदाहरणार्थ क्लॉस्ट्रिडियम, यांना मारण्याचं काम सुद्धा हे जीवाणू करत असतात. अलीकडच्या काळात प्रोबायोटिक्सना एवढे महत्व का प्राप्त झाले आहे, तर बघा, याचे कारण म्हणजे ही उत्पादने आपल्या अन्न मार्गात उपयुक्त सूक्ष्मजीवांच्या वसाहती करून इतर सूक्ष्मजीव व त्यांच्या चयापचय क्रियेवर नियंत्रण ठेवतात. म्हणजे मेटाबॉलिझम वर कंट्रोल ठेवण्याचं महत्वाचं काम हे सूक्ष्मजीव करत असतात, जे प्रोबायोटिक्स मध्ये आहेत. प्रतिक्षमता वाढतात म्हणजे आपली इम्युनिटी सुद्धा वाढवण्याचं काम हे जीवाणू करत असतात. चयापचय क्रियेत निर्माण झालेल्या घातक पदार्थांचे दुष्परिणाम कमी करतात. म्हणजे आपण जे काय खातो त्याच्यापासून काही टॉक्सिक पदार्थ सुद्धा तयार होतात, तर त्यांचे दुष्परिणाम हे कमी करण्याचं काम प्रोबायोटिक्स चे जीवाणू करत असतात. प्रतिजैविकांमुळे अन्नमार्गातील उपयुक्त सूक्ष्मजीव ही अकार्यक्षम होतात. प्रतिजैविक म्हणजे आपल्याला माहिती आहे अँटीबायोटिक्स फक्त आणि फक्त बॅक्टेरियांच्या विरुद्ध वापरले जातात. तर अशा प्रकारच्या काही टॅबलेट्स म्हणजे आपल्याला काही आजार झाला असेल, आपण आजारी असू, तर आपल्याला डॉक्टर अँटीबायोटिक्स देतात. तर त्या अँटीबायोटिक्समुळे अन्नमार्गातील काही उपयुक्त सूक्ष्मजीवी अकार्यक्षम होतात. त्यांना पुन्हा सक्रिय करण्याचे काम प्रोबायोटिक्स करत असतात. अतिसाराच्या उपचारासाठी तसेच कोंबड्यांवरील उपचारासाठी हल्ली प्रोबायोटिक्सचा वापर केला जातो. म्हणजे अतिसार आपल्याला डिसेंट्री चालू झाली तर अशा वेळेला सुद्धा किंवा कोंबड्यांवरील काही उपचार आहेत त्यांच्यासाठी प्रोबायोटिक्स हे जीवाणू वापरले जातात. ईस्ट म्हणजे किण्व चे निरीक्षण करण्यासाठी मागच्या येथे तुम्ही ड्राय ईस्ट पासून द्रावण बनवले होते. व्यावसायिक तत्वावर त्याचा उपयोग करून कोणता पदार्थ बनवतात तो आपल्याला शोधून काढायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, असे काही प्रश्न जे आहेत त्यांच्याविषयी आपण नंतर डिस्कशन करणार आहोतच, पण त्याच्यापूर्वी तुम्ही सुद्धा अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं शोधून काढायची आहेत, जेणेकरून आपण डीपली स्टडी करतोय याची जाणीव आपल्याला होईल. आणि एकदा आपण डीप
स्टडी करायला लागलो की त्याच्यापासून आपल्याला चांगला अभ्यासक्रम येऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की आपला सर्वांचा मेंदू आपल्या हाताच्या मुठी एवढाच आहे आणि त्याच्यामुळे लक्षात घ्या की प्रत्येकाचा स्मृती विभाग त्याच पद्धतीने कार्यक्षम आहे. परंतु काही जी हुशार किंवा टॅलेंटेड मुलं असतात, आपण सुद्धा त्यांच्या प्रकारे टॅलेंटेड आहोतच, पण आपण अभ्यास कसा करायचा याच्याविषयी आपल्याला नॉलेज नसतं. म्हणजे आपण मन लावून वाचत नाही आणि जी हुशार मुलं असतात ती मन लावून वाचतात आणि त्यांचं आकलन करतात. आणि आता आपल्या हातामध्ये मोबाईल असतोच, हे जे आमचं ऍप तुम्ही आपल्या मोबाईलच्या मार्फतच बघत आहात किंवा लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरच्या मार्फत बघत आहात, तर त्याच्यामध्ये गुगल सर्च इंजिनच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या शब्दांचा जो शोध लागलेला आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे शब्द इथे आहेत त्यांचा आपण मिनिंग शोधून काढू शकतो. म्हणजेच ही आपली डीप स्टडी होते. आणि आपण अशी डीप स्टडी केली की आपण सुद्धा या इंटेलिजंट मुलांच्या यादीमध्ये जाऊन बसतो आणि त्याचा फायदा आपल्याला फ्युचरमध्ये होत असतो. इथे बघा, पाव म्हणजे त्याला ब्रेड म्हणतात. आपण पाव जनरली खातो, वडापाव असो किंवा आपण जे स्लाइस केलेले ब्रेड असतात ते असो. धान्यांच्या पिठांपासून पावाचे विविध प्रकार बनवले जातात. पिठांमध्ये बेकर्स ईस्ट, ज्याचं नाव आहे सॅक्रोमायसिस सेरेव्हिसी, पाणी, मीठ व इतर आवश्यक पदार्थ मिसळून त्याचा गोळा केला जातो. बेकरीमध्ये अशा प्रकारचं मिश्रण केलं जातं. ईस्टमुळे पिठातील कर्बोदकांचे किण्वन होऊन शर्करेचे रूपांतर कार्बन डायऑक्साईड व इथेनॉल मध्ये होत असते. लक्षात घ्या, कर्बोदके म्हणजेच कार्बोहायड्रेट्स जे असतात त्यांचं ईस्टमुळे किण्वन म्हणजे फर्मेंटेशन होतं आणि शर्करेचे रूपांतर म्हणजे शुगर आहे ज्याचं रूपांतर कार्बन डायऑक्साईड आणि इथेनॉल मध्ये होतं. म्हणजे साधारण हे अनएरोबिक रेस्पिरेशन आहे, कारण इथेनॉल मध्ये रूपांतर झालं म्हणजे अनएरोबिक म्हणजे ऑक्सिजनचं प्रमाण कमी असतं. कार्बन डायऑक्साईडमुळे पीठ फुगते म्हणजे कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो ना, त्यावेळेला काय होतं की त्यात छिद्र तयार होतात तिथून तो वायू बाहेर पडण्यासाठी, व भाजल्यानंतर पाव जाळीदार होतो. आणि आपल्याला माहित आहे अशा प्रकारचा पाव आपण वडापाव मध्ये सुद्धा खात असतो किंवा इतर ठिकाणी जो पाव खात असतो तो जाळीदार तयार होतो. म्हणजे हा कार्बन डायऑक्साईड त्याच्यामधून बाहेर पडतो, त्याच्यामुळे तिथे छिद्र निर्माण करतो आणि स्पंज सारखं त्याचं स्ट्रक्चर तयार होतं. व्यावसायिक उपयोगासाठी बनवलेल्या ईस्टमध्ये ऊर्जा, कर्बोदके म्हणजे कार्बोहायड्रेट्स, मेद, प्रथिने, प्रोटीन्स किंवा विविध जीवनसत्वे म्हणजे विटॅमिन्स आणि खनिजे म्हणजे मिनरल्स असे उपयुक्त घटक असतात. म्हणजे व्यावसायिक कमर्शियल उपयोगासाठी वापरले जातात. चायनीज मध्ये व्हिनेगर, आपल्याला माहिती आहे व्हिनेगर म्हणजे ऍसिडिक ऍसिड, 7 to 8% ऍसिडिक ऍसिड पाण्यामध्ये केलेलं सोल्युशन म्हणजे व्हिनेगर, हे आपल्या सर्वांच्या घरामध्ये असतंच. सोया सॉस व मोनोसोडियम ग्लुटामेट, अजिनोमोटो हे 3 घटक सूक्ष्म जैविक किण्वनाने मिळवतात. आता आपल्या भारतामध्ये सर्व ठिकाणी चायनीज मिळतं, आपण सुद्धा चायनीज खात असतो आणि त्याच्यामध्ये व्हिनेगर, सोया सॉस किंवा मोनोसोडियम ग्लुटामेट म्हणजे अजिनोमोटो यांचा वापर केला जातो. आणि हे जे काही पदार्थ आहेत ते सूक्ष्म जैविक किण्वनाने म्हणजेच मायक्रोबायोलॉजिकल फर्मेंटेशन या प्रोसेसने मिळवले जातात. इथे पहा, व्हिनेगर म्हणजे सांगितलं त्याप्रमाणे. आता व्हिनेगर हा पाण्यासारखा पारदर्शक पदार्थ आहे. जनरली आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये फ्रीज मध्ये हा ठेवला गेलेला पदार्थ आहे जो आंबटपणा आणण्यासाठी वापरला जातो. जगातील अनेक प्रदेशांमध्ये खाद्यपदार्थांना आंबटपणा आणण्यासाठी तसेच लोणची, सॉस, केचप, चटण्या हे पदार्थ टिकवण्यासाठी व्हिनेगरचा वापर होतो. रासायनिकदृष्ट्या व्हिनेगर म्हणजे 4% ऍसिडिक ऍसिड म्हणजे ऍसिडिक आम्ल, याचा फॉर्म्युला CH3COOH असा आहे. म्हणजे 100 मिलीलिटर पाण्यामध्ये 4 ml याचं प्रमाण असतं, म्हणजे 4% ऍसिडिक ऍसिड सोल्युशन आहे. फळांचे रस, मेपल सिरप किंवा साखर कारखान्यातील ऊसाची मळी, मुळांतील स्टार्च अशा कार्बनी पदार्थाचे सॅक्रोमायसिस सेरेव्हिसी या कवकाच्या साहाय्याने किण्वन करून म्हणजे फर्मेंटेशन करून इथेनॉल हे अल्कोहोल मिळवले जाते. म्हणजे अल्कोहोल मिळवण्याची ही पद्धत आहे ज्याच्यामध्ये सॅक्रोमायसिस सेरेव्हिसी या कवकाचा वापर केला जातो. जेव्हा इथेनॉल मध्ये ऍसिटोबॅक्टर प्रजाती व ग्लुकॉनोबॅक्टर या जीवाणूंचे मिश्रण मिसळून त्याचे सूक्ष्म जैविक अपघटन केले जाते. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की जे इथेनॉल तयार झालेलं आहे त्याने ऍसिटोबॅक्टरची प्रजाती किंवा ग्लुकॉनोबॅक्टर या जीवाणूंचे मिश्रण मिसळून त्या सूक्ष्म जीवांचं अपघटन म्हणजे डिकम्पोजिशन केलं जातं. यामुळे ऍसिडिक आम्ल व इतर उपउत्पादने मिळतात. म्हणजे ह्याच्यामध्ये ऍसिडिक आम्ल ज्याच्यामध्ये व्हिनेगर बनवलं जातं अशा प्रकारचं उत्पादन मिळवलं जातं. उपउत्पादनं मिळतात, ती मिश्रणाचे विरलन करून त्यातून ऍसिडिक आम्ल वेगळे केले जाते. पोटॅशियम फेरोसायनाइड वापरून ऍसिडिक आम्लाचे विरंजन करतात. त्यानंतर पाच्छरीकरण होते. शेवटी अत्यल्प प्रमाणात SO2 वायू मिसळून व्हिनेगर तयार करतात. बघा, ऍसिडिक आम्लाचं पहिलं विरंजन केलं जातं कशाच्या साहाय्याने, तर पोटॅशियम फेरोसायनाइडच्या साहाय्याने. त्याच्यानंतर
त्याचं पाश्चरीकरण म्हणजे आपल्याला माहिती आहे तापवून परत एकदा थंड केलं जातं. शेवटी अत्यल्प प्रमाणात सल्फर डायऑक्साईड हवा मिसळून व्हिनेगर तयार केलं जातं. गहू किंवा तांदळाचे पीठ व सोयाबीन यांच्या मिश्रणाचे ॲस्परजिलस ओरायझी या कवकाच्या साहाय्याने किणवण करून सोया सॉस मिळवतात. आता बाजूला बघा आपल्याला दिसतोय तो ॲस्परजिलस ओरायझी जो आहे त्याचं आपलं स्ट्रक्चर बाजूला दिसत आहे. मग ह्या कवकाच्या साहाय्याने किणवण करून आपण जो चायनीज मध्ये सोया सॉस खातो तो बनवला जातो. इथे बघा पेय निर्मितीमध्ये आता प्रोडक्शन ऑफ बेवरेजेस. फळ कोणतं आहे तर कॅफिया अरेबिका. सहभागी सूक्ष्मजीव कोणता तर लॅक्टोबॅसिलस ब्रुईस. आणि सूक्ष्मजीवाचे कार्य फळातून बिया वेगळ्या करणे हे लॅक्टोबॅसिलस ब्रुईसचं काम आहे. आणि याच्यापासून तयार होणारं पेय म्हणजे कॉफी, जे आपण पित असतो कॉफी, नेसकॅफे वगैरे कॉफी ज्या आहेत त्या अशा प्रकारे लॅक्टोबॅसिलस ब्रुईस याचा वापर करून मिळवले जाते. जे फळ आहे वापरलं जाते कॅफिया अरेबिका असं आहे. थिओब्रोमा कॅको आणि सहभागी सूक्ष्मजीवांमध्ये कॅन्डिडा, हॅन्सेन्युला, पिचिया, सॅक्रोमायसिस. आता सूक्ष्मजीवाचं कार्य परत एकदा फळातून बिया वेगळ्या करणे. आणि कोको पावडर आपण बघतो हे पेयाचं नाव, त्यातून कोको तयार केला जातो तो याच्यापासून थिओब्रोमो कॅको या फळापासून मिळवला जातो. सांगितलं त्याप्रमाणे सूक्ष्मजीव कोणते सहभागी आहेत तर कॅन्डिडा, हॅन्सेन्युला, पिचिया आणि सॅक्रोमायसिस. आता द्राक्ष जे आहे त्याच्यापासून वाईन बनवताना सॅक्रोमायसिस सेरेविसी या कवकाचा वापर केला जातो. रसाचे किणवण करणे म्हणजे फर्मेंटेशन करण्याचं काम इथे केलं जातं आणि त्यामुळे वाईन तयार होते. सफरचंदापासून सिडा म्हणजे त्याच्यामध्ये सॅक्रोमायसिस सेरेविसिस वापरला जातो. आणि रसाचं किणवण म्हणजे इथे फर्मेंटेशन केलं जातं. परत एकदा सफरचंदाच्या रसाचं ज्यूसचं आणि सिडार नावाचं पेय बनवलं जातं. आता इथे बघा सॅक्रोमायसिस सेरेविसी आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे. तर कॉफीचे फळ आणि बिया आपल्याला दिसत आहेत. आपण जे उत्पादन बघितलं कोको बिया सुद्धा आपल्या इथे दिसत आहेत. आता काही प्रश्न इथे विचारलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे या प्रश्नांचे उत्तर तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा आणि आम्ही ती उत्तरं तुम्हाला नंतर देण्याचा प्रयत्न करणार आहोत. मानवी पचन संस्थेत स्त्रवणारे विकर कोणते काम करतात आणि अशा काही विकारांची नावे सांगा. तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे अमायलेज किंवा टायलिन आपल्या तोंडामध्ये असणारा आणि लाळेमध्ये असणारा, आणि त्याच्यानंतर इन्शुलिन जो शुगर कंट्रोल करण्याचं काम करतो तो पॅनक्रियामधून येतो. बाईल डक्ट मधून बाईल येत असतं, गॉल ब्लॅडर मधून म्हणजे पित्त येत असतं. आणि अल्कलाईन जे आपलं अन्न आहे ते अल्कलाईन करण्याचा प्रयत्न करत असतं. आता विकारांची नाव मी तुम्हाला सांगितलेली आहेत. अशी अनेकशी विकार तुम्ही शोधून काढायची आहेत आणि कशा प्रकारे आपली पचन संस्था कार्य करते ते सुद्धा सांगायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आपण या सेशन मध्ये पाहिलं की कशा प्रकारे वेगवेगळ्या फळांमार्फत आपण वेगळी पेय बनवतो, कोणत्या प्रकारचे सूक्ष्मजीव त्याच्यामध्ये वापरले जातात आणि पेय पिण्यासाठी कसं तयार केलं जातं किंवा पाव कसा बनवला जातो, ब्रेड कसा बनवला जातो याच्याविषयी सुद्धा आपण बघितलेलं आहे. त्याचप्रमाणे सोया सॉस बनवण्यासाठी कोणत्या प्रकारच्या कवकाचा वापर केला जातो तोही आपण या सेशनच्या अंती बघितलेला आहे. धन्यवाद.